बीड प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। 9 सदस्य असलेली एसआयटी आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि त्यामुळे तपासाला आणखी वेग येणार आहे। दिवसभर वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान काल केज कोर्टाने खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे आता 14 दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोठडीतच असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। एकीकडे सीआयडीचा हा तपास सुद्धा सुरू आहे। 9 सदस्य असलेली एसआयटी आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि त्यामुळे तपासाला आणखी वेग सुद्धा येईल। काल दिवसभर वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी ही करण्यात आली। दरम्यान काल केस कोर्टाने खंडणी प्रकरणामध्ये आता 14 दिवसांची कोठडी सुद्धा सुनावली। या संपूर्ण प्रकरणातली अपडेट आपण स्वानंद पाटील यांच्याकडून घेऊयात। स्वानंद, आता या देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। पुण्याच्या नेतृत्वात आता एसआयटी या संदर्भातला तपास करणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच ऋतुजा, या प्रकरणात शासन किती गंभीर आहे हे काल आपल्याला दिसून आलं। आधीच सीआयडी चौकशी सुरू असताना त्यातच सरकारने जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं होतं की संतोष देशमुख प्रकरणीच्या कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही। त्याच अनुषंगाने एक एसआयटी देखील स्थापन करणार येणार असल्याचं त्यांनी याआधीच सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे काल 9 सदस्यांची एसआयटी डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली आहे। यामध्ये जे आहेत ते 5 अधिकारी असणार आहेत आणि 4 पोलीस कर्मचारी असणार आहेत। अशी 9 जणांची जी टीम आहे ही आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। या प्रकरणात जे 2 गुन्हे दाखल आहेत ते म्हणजे हत्येचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा, तर या दोन्ही गुन्ह्यातील काही साम्य आहे का किंवा एकमेकांशी जोडले गेलेले आहेत का याची पूर्ण चौकशी एसआयटी करणार आहे। आणि विशेष म्हणजे जे खंडणीचा गुन्हा दाखल झालेला जे कराड आहेत हे कालपासून बीड येथील शहर पोलीस ठाण्यात त्यांना त्या कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे या ठिकाणी चौकशी चालू आहे, जणू काही आता बीडचं जे शहर पोलीस ठाणे ते सीआयडीचं हेडक्वार्टर गेल्या काही दिवसापासून बनलेलं आपल्याला दिसून येत आहे। त्याचप्रमाणे जे सीआयडी आहे ही केज येथे देखील एक पथक त्यांनी तिथे चौकशी करत आहे आणि इतर जे आता या प्रकरणातले जे आरोपी आहेत 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। या 3 आरोपीचा शोध जे आहे ते हे पथक घेत आहेत आणि कालच आपण बघितलं असेल तर मस्साजोग येथे गाववासियांनी ह्या 3 आरोपींना तात्काळ पकडावे यासाठी जनआंदोलन देखील केलं होतं। 1.5 तास आंदोलन हे चाललं आणि स्वतः जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आता आजची जी घडामोड असणार आहे दिवसभरातली ही पाहण्यासारखी नेमकं काय होतं या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे ऋतुजा। निश्चित, आणि त्यामुळे आता एसआयटीच्या स्थापनेनंतर या संपूर्ण प्रकरणाला वेग येणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।